दक्षिण मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बेबनाव झाल्यामुळे मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारामध्ये असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास देवरा इच्छुक असल्याचं समजतंय। पाहूयात हा खास रिपोर्ट। नाराज मिलिंद देवरा लवकरच शिंदे गटात। देवरांसाठी बड्या उद्योगपतीची मध्यस्थी। देवरांवरून भाजप आणि शिंदे गटात संघर्ष। सलग 2 वेळा दक्षिण मुंबईतून पराभूत झालेल्या मिलिंद देवरांनी पुन्हा एकदा 2024 साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावण्याचं ठरवलंय। पण विद्यमान खासदार म्हणून हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांसाठी काँग्रेसला सोडावा लागणार आहे। त्यामुळे काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटताच मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी चालवल्याचं समजतंय। तर भाजपनेही देवरांसाठी गळ टाकायला सुरुवात केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अहोरात्र मेहनत करतात लोकांसाठी, अशा नेत्याला जर मिलिंद देवरासारख्या एका नेत्याची साथ मिळाली तर मुंबईमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढू शकते। आपल्याला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे अनेक बॉम्बलास्ट झालेले दिसतील। भाजपमध्ये खूप लोक येणार आहेत, शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत आणि सोबतच अजितदादाकडे मोठी रांग आहे। पण मिलिंद देवरांबाबत अजूनही कोणताही निर्णय झाला नसल्याची सावध प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंनी दिली आहे। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी या वृत्ताचा इन्कार केलाय। मिलिंद देवरा जे आहेत दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते, यापूर्वी त्यांनी खासदार होते, मात्र आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे। कारण अरविंद सावंत तिथे आहेत, अजून त्याचा काही निर्णय झालेला नाही। आज त्या माहितीला काही आधार नाही। चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात। महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात। या काही वावड्या अशा आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात। मिलिंद देवरा हे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरांचे पुत्र आहेत। 2004 आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मुंबईतून विजय मिळवला होता। डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलंय। तर 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंतांकडून देवरांचा पराभव झाला होता। देवरा हे राहुल गांधी ब्रिगेडचे नेते मानले जातात, पण सलग 2 पराभवानंतर अलीकडच्या काळात ते काँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नाही आहेत। काँग्रेसमध्ये अडगळीत गेलेले देवरा हे शिंदेंसाठी मात्र राजधानी दिल्लीतले शिंदे गटाचे पोस्टर बॉय ठरू शकतात। दिल्लीच्या राजकारणाचा देवरा यांना तगडा अनुभव आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाकडे दिल्लीत मोठा चेहरा नसल्यानं देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकेल। तसंच मिलिंद देवरा यांचे वडील दिवंगत मुरली देवरा यांचे उद्योग जगतातल्या बड्या उद्योगपतींशी असलेले मधुर संबंध पाहता ही बाब शिंदे गटाच्या पथ्यावर पडू शकेल। पण महायुतीत हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येईल का याबाबत अजूनही स्पष्टता होऊ शकलेली नाही। आजवर जरी हा मतदारसंघ शिवसेनेनेच लढवला असला तरीही यंदा भाजपनेही या मतदारसंघातून राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढांसाठी चाचपणी सुरू केली आहे। त्यामुळे अधिकृत जागा वाटप घोषित होईपर्यंत मिलिंद देवरा कोणताही निर्णय घेण्याची घाई करणार नाहीत हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।